100% भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, बूथच्या कार्यकर्त्यांनी, राज्यापर्यंतच्या कार्यकर्त्यांनी वनवन फिरून महायुतीचे प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याकरता जीवाचा रान केला। कारण शेवटी आम्हा सर्वच लोकांसमोर धनुष्यबाणला मत काय द्यायचं तर मोदीजींना मत द्यायचं आहे। एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत, अजितदादांना आम्ही मत का द्यायचं तर मोदीजी आमचे प्रधानमंत्री आहे। भाजपाच्या उमेदवाराकरता जेवढं काम झालं भारतीय जनता पार्टीकडनं तेवढंच काम शिवसेनेकरता झालं। पण रामटेक बघितलं असाल ना, रामटेक मध्ये भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता भाजपाची सीट सारखं लढत होता। ठीक आहे, आम्ही अपयश झालो, त्या ठिकाणी आम्ही निवडून आलो येऊ शकलो नाही, पण मागच्या वेळेपेक्षा जास्त मतं आम्ही घेतले। या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना आहे, जिथे जिथे राष्ट्रवादी आहे, प्रचंड ताकद भाजपाने लावलेली आहे। पुण्याला महायुतीमधल्या आमच्या प्रत्येक नेत्याला विनंती आहे की महायुतीच्या एकामेकाच्या कार्यकर्त्याबद्दल कुठलेही संभ्रम राहू नये। आम्ही अजित पवारांच्या कार्यकर्त्यावर संभ्रम घेऊ नये, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यावर त्यांनी आमच्यावर संभ्रम करू नये, आम्ही त्यांच्यावर करू नये। शेवटी निवडणुकीच्या राजकारणामध्ये काही स्थानिक मुद्दे असतात, त्यावर काही कन्फ्युजन असतं, पण आता मला वाटतं सर्वांनीच सर्वांचं काम केलं आहे आणि भाजपानं तर मोदीजीला प्रधानमंत्री करण्याकरता जो उमेदवार आला त्याचं काम केलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची संघटना ही पूर्ण ताकदीने पक्षाचे काम करत होती, कोणी कार्यकर्ता खाली नव्हता। एक एक कार्यकर्ता मोदींना प्रधानमंत्री करण्याकरता काम करत होता।